गिरीशजी, खरं तर एका युगाचा अंत झालेला आहे. आर्थिक धोरणांचा सगळा जो पाया रचला मनमोहन सिंग यांनी, काय आपल्या प्रतिक्रिया आहे? भारतामध्ये जो हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं ज्याचा हिणवलं जायचं, भारताची अर्थव्यवस्था वाढत होती, त्याला पहिला छेद देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये झालं. ते अर्थमंत्री होते त्यावेळेला 11 जुलै मला असं वाटतं 1992चा हा अर्थसंकल्प असेल. त्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या आधी एक पत्रकार परिषद मनमोहन सिंग यांनी घेतली आणि ती मनमोहन सिंगांनी घ्यावी याचा आग्रह हा पंतप्रधान त्यावेळेचे नरसिंहराव यांनी धरला आणि त्यांनी असं सांगितलं की भारत आयात आणि निर्यात विषयी काही निर्बंध आहेत शिथिल केले जातील आणि ती पत्रकार परिषद भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा असा मैलाचा दगड ठरली. कारण त्या पत्रकार परिषदेपासून भारताचं आर्थिक उदारीकरण धोरण अस्तित्वात आलं. जो भारतीय अर्थव्यवस्थेचा दर 3.5% वरती कधीही जाऊ शकला नाही, तो मनमोहन यांच्या कालखंडामध्ये जवळपास 10% अर्थव्यवस्था ही त्या वाढीचा वेग होता. नरसिंहराव यांना त्याचं मोठं श्रेय द्यायला हवं. त्याच्यानंतर 2004 साली जेव्हा नरसिंहराव मनमोहन पंतप्रधान झाले तेव्हा सुद्धा अर्थव्यवस्थेचा दर अंक राखू शकले. त्याचं पूर्णपणे श्रेय त्यांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या प्रज्ञेला आणि भारतीय मानसिकता अर्थविषयात कशी काम करते हे समजून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आणि मी किंवा आपली पिढीनी किंवा आपल्या आधीच्या पिढीने जी काही आर्थिक प्रगती साधली त्याचं पूर्णपणे श्रेय या व्यक्तीला द्यायला हवं. अत्यंत रुजू, विद्वत्तेचा कुठलाही अवडंबर नाही, 56 इंची छाती अशा स्वरूपाची कुठलीही वर्गण नाही, पण अत्यंत मूलगामी काम त्यांच्या कालखंडामध्ये घडलं असं हे व्यक्तिमत्व होतं. भारताने समाज म्हणून खंड ऋणी राहायला हवं. ज्या वेळेला भारतात कसलाही गंध समाज मनाला नव्हता त्यावेळेला या माणसामुळे आपल्या देशाची प्रगती झाली. ज्या घरामध्ये पूर्वी दुचाकी सुद्धा असतील किंवा नसतील अशी परिस्थिती होती, घरांमध्ये 2 आता 4 चाक्या मोटारी